वतीने पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका कशी करावी या संदर्भात या ठिकाणी डेमोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अग्निशमन विभाग व आपत्कालीन विभाग त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे इतर संबंधित विभाग हे कसे कार्यरत आहेत या संबंधित आपल्याला या ठिकाणी डेमोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशा ज्यावेळेस कोणी नागरिक पाण्यामध्ये अडकलेला असतो अशा वेळेस त्यांना लाईफ जॅकेट, लाईफ बॉय रिंग यांच्या सहाय्याने कसं बचाव करण्यात येईल याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येत आहे। या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन दाखवण्यात येत आहे। रिंग आहे, याच्यामध्ये एका माणसाला काढण्याची कॅपॅसिटी असते, तर याला लटकून एक माणूस सहजासहजी त्याला या पद्धतीने रेस्क्यू केल्यानंतर त्यांना आम्हाला अग्निशमन विभाग व आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांना इंदिरा गांधी हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस बघा ना मान सायरन हाँ अग्निशामक दलाकडून आज मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे, काय सांगणार? माननीय आयुक्त साहेब यांनी गेल्या आठवड्यामध्ये आम्हाला मान्सूनपूर्व तयारीबाबत मॉकड्रिल घेण्यासाठी निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने आज दिनांक आज 27 तारखेला आमच्याकडे मॉकड्रिल आयोजित करण्यात आलेली आहे। या मॉकड्रिलच्या अनुषंगाने आम्ही बचाव कार्य कसं करतो, मान्सूनमध्ये, फ्लडमध्ये किंवा ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी आम्ही बचाव कार्य करून नागरिकांची सुखरूप सुटका करतो, याबाबत आम्ही आज मॉकड्रिल आयोजित केली होती। आणि या ठिकाणी आपल्या महापालिकेतल्या सर्व एजन्सी, प्रभाग अधिकारी, आपत्कालीन कक्ष, त्याचप्रमाणे आरोग्य विभाग, वैद्यकीय आरोग्य विभाग, आमच्या महापालिकेचे HOD हे सर्वांनी, त्याचप्रमाणे तहसीलदार, प्रांत, इकडचे सर्व एजन्सीचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊन त्यांनी याबाबत आमची मान्सूनपूर्व तयारी काय आहे व प्रत्येक एजन्सी कसं मॉकड्रिलसाठी परिस्थितीमध्ये येऊन कार्य करते याचे एक प्रात्यक्षिक आम्ही या ठिकाणी केलेलं आहे।